नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता जानकीचा वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने ऋषिकेशने जानकीला सरप्राईज देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी प्रेक्षकांनो ऋषिकेशने जय्यत तयारीसुद्धा सुरू केलेली असते. घरी लवकर येऊन त्याने आता केक बनवायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर जेवणाची जबाबदारीसुद्धा ऋषिकेशची असते. जानकीचा वाढदिवस म्हणून काहीतरी स्पेशल बनवायचं असं ऋषिकेशने ठरवलेलं असतं आणि प्रेक्षकांनो ऋषिकेशच्या हातामध्ये जानकीसाठी एक गिफ्टसुद्धा असतं. त्यामुळे ऋषिकेशने तर स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते आणि इथे प्रेक्षकांनो जानकीला ते गुंड लोक एका रस्त्यावरती सोडतात आणि जानकी तिथून पळून आता समोर धावत पळत निघून जाते आणि तेव्हा सगळेजण तिथे जानकीला हॅपी बर्थडे विश करण्यासाठी रेडी उभे असतात. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी आधीच घाबरलेली असते. तिला असं वाटतं की तिला कुणीतरी गुंड लोक किडनॅप करत आहेत. पण प्रेक्षकांनो हा सगळा तिच्या सरप्राईजचा भाग होता. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण तिला आता हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा जानकी म्हणत असते की हे सगळं काय मकरन. तेव्हा मकरन म्हणत असतो, जानकी तुझा वाढदिवस आहे ना, तेव्हा इथे तुला सरप्राईज देण्यासाठी आम्ही हे सगळं केलं होतं आणि सॉरी, तुला ज्या लोकांनी इथे आणलं आहे ना, तुला वाटलं असेल त्यांनी तुला किडनॅप केलं आहे, पण तो सुद्धा आमच्या प्लॅनचा एक भागच होता. तेव्हा इथे सगळेजण तिला आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, मकरन अरे पण हे सगळं काय आहे? तू मला सरप्राईज वगैरे का देतोयस? हे बघ, तू मला पुण्याला कामानिमित्त पाठवलं होतंस ना आणि मी जाती होते, पण अचानकपणे ते लोक मला इथे घेऊन आले. तेव्हा मकरन म्हणतो की हो, मी तुला पुण्याला जायला सांगितलं होतं, पण तो आमच्या प्लॅनचा भाग होता. तेव्हा इथे बबन येतो आणि म्हणत असतो की मॅडम, ज्या लोकांनी तुम्हाला गाडीमधून इथे आणलं ना, ते लोक आपलेच होते. तुम्ही घाबरलात का? तेव्हा जानकी म्हणत असते, मकरन सरप्राईज देण्याची तुझी जी पद्धत आहे ना, ती अत्यंत चुकीची आहे आणि मला सरप्राईज वगैरे द्यायची काय गरज होती? तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की जानकी सॉरी, तुला राग आला तर खरंच सॉरी, पण हे सगळं आम्ही तुझ्यासाठीच तर केलं आहे ना. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, मकरन अरे पण ही कुठली पद्धत आहे? त्या लोकांनी जेव्हा मला गाडीमध्ये टाकलं होतं तेव्हा माझी काय अवस्था झाली होती, या गोष्टीचा तू विचारसुद्धा करू शकत नाही आहेस, तुला कळतंय का? तेव्हा प्रेक्षकांनो आता रश्मी म्हणत असते, जानकी अगं सरांनी तुला एवढं मोठं सरप्राईज दिलं आहे, असं सरप्राईज मला दिलं असतं ना तर मी उड्या मारल्या असत्या आणि तू सरांनाच बोलतेस. तेव्हा जानकी म्हणते, अगं ही कुठली पद्धत सरप्राईज द्यायची? आधी जीव घ्यायचा, आधी घाबरवायचं आणि नंतरला हसवायचं, याला सरप्राईज म्हणतात का? तुम्ही माझा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीत जरी साजरा केला असता ना तरीसुद्धा मला तितकाच आनंद झाला असता, पण ह्याला सरप्राईज म्हणतात. तेव्हा इथे जानकी म्हणते, मकरन तुला माहिती नाही आहे माझी काय अवस्था झाली होती. अरे कुठल्याही माणसाचा जीव जाऊ शकतो, असं जीव घेणं सरप्राईज कधी कुणी कुणाला देतं का? असं आता जानकी त्याला म्हणते. तेव्हा मकरन म्हणत असतो की जानकी प्लीज, या सगळ्यामध्ये यांची काही चूक नाही आहे. हे सगळं प्लॅनिंग माझं होतं, यांनी फक्त मला मदत केली. तू प्लीज त्यांना काही बोलू नकोस आणि तुला जर भीती वाटली असेल तर मी मनापासून तुझी माफी मागतो. तुला हात जोडून मी सॉरी म्हणतो. पण प्लीज आता राग सोडून दे ना. हे सरप्राईज फक्त तुझ्यासाठी आहे. प्लीज आता राग सोडून दे. तेव्हा जानकी म्हणत असते की ठीक आहे मकरन, माफी वगैरे मागू नकोस, पण तुझं सरप्राईज खरंच खूप जीव घेणं होतं. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी हे जे काही केलं, मला एवढं मोठं सरप्राईज दिलं, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. पण खरंच या सगळ्याची एवढी गरज नव्हती, पण तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी इथे आलात, त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू, असं जानकी आता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश मात्र आता खूप मेहनत घेत असतो. केक बनवण्यापासून ते इथे पावभाजी बनवण्यापर्यंत सगळी तयारी एकट्या ऋषिकेशने केलेली असते. आता केकची रेसिपी माहीत नसल्यामुळे रेसिपी बुक आणलेलं असतं आणि त्याच्यातून तो आता नवनवीन रेसिपीज बघत असतो. इथे आता कुकरचं झाकण कसं उघडायचं असतं हे सुद्धा प्रेक्षकांनो आता ऋषिकेशला जमत नसतं. बेसिकच खराब आहे, पण तरीसुद्धा प्रयत्न मात्र जोमाने सुरू असतात केक बनवण्यासाठी
आणि फायनली केकचं सगळं बॅटर वगैरे एकदम व्यवस्थितरित्या तयार केलेलं असतं आणि केक कुकरमध्ये सुद्धा आता लावलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता केक आता छान पद्धतीने बेक करण्यासाठी गॅसवरती चढवलेला असतो आणि इथे ऋषिकेशचे डोळे आता बंद झालेले असतात. ऋषिकेश झोपलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी सगळ्यांच्या समक्ष केक कट करते. त्यानंतर मकरंद त्यातला थोडासा केक घेतो आणि जानकीला भरवतो. तेव्हा इथे मकरंद म्हणतो की चला, आता जानकीचा रागसुद्धा थंड झालेला आहे आणि तिने आपल्याला माफसुद्धा केलं आहे. केक कट झाला आहे, तेव्हा आता गिफ्ट द्यायला काही हरकत नाही. जानकी, हे घे तुझ्यासाठी गिफ्ट. तेव्हा जानकी आता तो नेकलेस बघून आश्चर्यचकित होते. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद हे सगळं काय आहे? मकरंद म्हणत असतो की जानकी, तुझं बर्थडे गिफ्ट, तुझ्यासाठी नेकलेस. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, मकरंद अरे पण खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, हा तू मला का देतोयस? तेव्हा रश्मी म्हणत असते की जानकी, अगं हा नेकलेस खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, सरांनी खास तुझ्यासाठी बनवून घेतला आहे. तुला माहिती आहे किती महाग आहे तो? सर तुला इतकं प्रेमाने गिफ्ट देत आहेत आणि तू ते नाकारतेस? तेव्हा जानकी म्हणत असते की मला माहिती आहे ते खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आणि म्हणूनच ते मला नको आहे. तेव्हा मकरंद म्हणत असतो, जानकी हे तुझं बर्थडे गिफ्ट आहे आणि मी नेहमीच कुणाला ना कुणाला असे एक्सपेन्सिव्ह बर्थडे गिफ्ट देत असतो. तेव्हा जानकी म्हणते, तू त्यांना दे पण तू मला देऊ नकोस. इतकं महागडं गिफ्ट मी स्वीकारू नाही शकत, ते माझ्या तत्वातच बसत नाही आणि तुला हे माझ्यासाठी गिफ्ट आणायची खरंच काही गरज नव्हती. हे बघ मकरंद, तुला माझा वाढदिवस साजरा करावासा वाटला, थँक्यू सो मच, पण तो साधेपणात केला असतास ना तर मला जास्त आवडलं असतं. बरं ठीक आहे मकरंद, मी आता निघते, पण मी तुझं हे गिफ्ट स्वीकारू शकत नाही. तेव्हा मकरंद म्हणतो की ठीक आहे, तुला गिफ्ट नको आहे ना, पण अगं आत्ता तर कुठे सेलिब्रेशन सुरू झाले, तू लगेच का जातेस? जानकी म्हणत असते, मकरंद मी तुला आधीच सांगितलं होतं की मी घरी लवकर जाणार आहे. तू मला पुण्याला जायला सांगितलंस, मी तयारी झाले होते, पण मी तुला म्हणाले होते की तिथलं काम झाल्यानंतर मी लगेच घरी जाणार आहे. म्हटलं होतं की नाही, मला लवकर घरी जायचं आहे मकरंद. आणि तसंही केक वगैरे कट करून झालेलं आहे, अजून कसलं सेलिब्रेशन बाकी आहे? झालं की आता सगळं. तेव्हा जानकी म्हणते, मी कुणाला तरी शब्द दिला आहे की मी वेळेत येईन म्हणून, तेव्हा मला जावं लागेल मकरंद. असं म्हणून जानकी तिथून बाहेर पडते, सगळ्यांना बाय वगैरे करते आणि तिथून बाहेर पडते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश इतका थकलेला असतो की त्याला बसल्या बसल्या डोळा लागतो आणि नंतर तो उठून बघतो तर काय, इथे सगळा धूर, रूममध्ये सगळा धूर झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भाजी शिजायला टाकलेली असते. तेव्हा जानकी तिथे येते आणि म्हणते, अरे देवा, काय अवस्था करून ठेवली किचनची. ऋषिकेश हे सगळं काय आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बघ ना, अगं सगळं बिनसलं, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि बघ ना काय झालं, आज तुझा वाढदिवस आहे ना. जानकी म्हणते, तुला कसं माहीत? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, काल रात्री तुला फोन आला होता ना 12 वाजता, तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं, तेव्हा मला कळलं तुझा वाढदिवस आहे आणि म्हणून मी तुला सरप्राईज देत होतो. म्हणून मी तुला म्हणालो होतो की आजचं जेवण वगैरे सगळं मी बनवणार, पण बघ ना सगळंच फसलं ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, पण नाही, एक गोष्ट फसलेली नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, कुठली? मकरंद म्हणतो की बघ मी तुला आता दाखवतो आणि तो लगेच कुकर उघडायला जातो. जानकी म्हणते, एक मिनिट, हवा तरी काढू दे कुकरची. आणि ती हवा काढते आणि म्हणते, आता बघू दे काय आहे त्याच्यामध्ये. तेव्हा इथे ऋषिकेशने केक तयार केलेला असतो, पण तो सुद्धा थोडासा खरपूस झालेला असतो, थोडा थोडा करपलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण बघ ना, केकसुद्धा थोडासा करपला ना. तेव्हा जानकी म्हणते, नाही तो खरपूस झाला आहे, पण ऋषिकेश ही सगळी मेहनत तू माझ्यासाठी घेतलीस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून तुला सरप्राईज देण्यासाठी ही सगळी तयारी मी केली आहे, पण केक थोडा करपला ना. जानकी म्हणते, अजिबात नाही, केक खूपच जास्त छान झाला आहे. माझे मधुभाऊ नेहमी म्हणतात, जर कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी प्रेमाने केलं ना तर ती वस्तू खराब झालेली नसते, उलट त्या व्यक्तीचं प्रेम त्याच्यामध्ये उतरलेलं असतं. तेव्हा हा केकसुद्धा छानच झाला असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग तू जा तिकडे जाऊन बस, मी सगळी तयारी करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेशने छान आता टेबल तयार केलेलं असतं, केकवरती एक छान मेणबत्ती लावलेली असते आणि तो आता केक कट करण्यासाठी बाहेर आणलेला असतो.
जानकी केक कट करते. ऋषिकेश तिला हॅपी बर्थडे विश करत असतो. हॅपी बर्थडे जानकी असं तिला प्रेमाने विश करतो. तेव्हा जानकी आता केक ऋषिकेशला भरवायला जाते. तेव्हा ऋषिकेश तिचा हात पकडतो आणि आधी जानकीला केक खायला लावतो. जानकी म्हणते, अरे वा, केक तर खरंच खूप छान झाला आहे, बघ तूसुद्धा खाऊन बघ. आणि ती ऋषिकेशला केक भरवते. तेव्हा प्रेक्षकांनो, केक खाल्ल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, अरे वा, खरंच खूप छान झालं आहे, टेस्टी लागतो आहे एकदम. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे घे तुझ्यासाठी गिफ्ट. तेव्हा जानकी म्हणते, बॅग? तू माझ्यासाठी बॅग आणलीस का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कारण तुझी बॅग तुटली होती ना माझ्याकडून, तेव्हा मी तुझ्यासाठी ही नवीन बॅग आणली. जानकी म्हणते, वाव, तुला माहिती आहे ऋषिकेश, मला तुझं हे गिफ्ट खूपच जास्त आवडलं आहे. ऋषिकेशने जे काही सरप्राईज दिलेलं असतं जानकीला, ते तिला खूप जास्त आवडलेलं असतं. म्हणजे मकरनने इतका खर्च केलेला असतो, पण त्याची जी पद्धत असते अत्यंत चुकीची. पण इथे ऋषिकेशने इतके एफर्ट्स लावलेले असतात, इतकी मेहनत केलेली असते, स्वतःहून सगळं इथे तयार केलेलं असतं. ते जानकीला खूपच जास्त आवडतं. दोघेजणं छान गप्पा मारत असतात, एकमेकांना केक भरवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता चिडलेला मकरंद आगीजवळ उभा राहिलेला असतो. तेव्हा तिथे बबन येतो आणि म्हणत असतो की सर, सगळ्यांचं जेवण झालं, तुम्हीसुद्धा जेवायला चला ना. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, मला जेवायला नको आहे, तू जा इथून. तेव्हा आता बबन तिथून गेल्यानंतर मकरंदच्या हातामध्ये तोच नेकलेस असतो जो जानकीने रिजेक्ट केलेला असतो. तेव्हा मकरंद तो नेकलेस घेतो आणि त्या आगीमध्ये टाकतो. तो म्हणतो, जानकी, तुला नको आहे ना हा नेकलेस? मग तो मलाही नको आहे. आणि इथे मकरंद त्या आगीवरती आपला हात ठेवतो आणि म्हणत असतो की हे बघ जानकी, मी प्रॉमिस करतोय आता स्वतःला, लग्न करेन तर मी तुझ्याशीच करेन, तुलाच मी माझी बायको बनवेन. आणि त्याचबरोबर आता तू हा नेकलेस नाकारलेस ना, पण तुझ्या गळ्यामध्ये माझ्याच नावाचं मंगळसूत्र असेल. आय प्रॉमिस, तुझं नाव हे माझ्या नावाबरोबर जोडलं जाणार आहे आणि तुझं लग्नानंतरचं नाव असेल सौ जानकी मकरंद कुलकर्णी, असं इकडे आता मकरंद म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मकरंद आता खूपच जास्त चिडलेला असतो, रागवलेला असतो. पण इथे जानकी मात्र ऋषिकेशबरोबर आनंदात आपला बर्थडे सेलिब्रेट करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेशने आता पावभाजी बनवलेली असते. तो म्हणत असतो, जानकी, खाऊन सांग बरं, कशी झाली आहे पावभाजी? तेव्हा इथे जानकी आता एक बाईट खाते आणि म्हणते, अरे वा, खूपच जास्त छान झाले, मला आवडते तशी भाजी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की चला, तुला आवडली ना, मग आता मलासुद्धा खाण्यासारखी असेल, मी सुद्धा खायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खूपच जास्त इमोशनल होते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, काय झालं जानकी, तू एवढी इमोशनल का झालीस? माझं काही चुकलं का? काही राहून गेलं आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, मला माझ्या मधुभाऊंची आठवण आली, आश्रमातल्या सर्व मुलामुलींची. त्याचबरोबर जानकी म्हणते की मला सायलीची आठवण आली. तुला माहिती आहे ऋषिकेश, आम्ही अनाथ आहोत ना, पण मधुभाऊंनी आम्हाला कधीच असं जाणू दिलं नाही की आम्ही अनाथ आहोत म्हणून. आमच्या हक्कासाठी, आमच्या स्वतःसाठी आम्हाला त्यांनी लढायला शिकवलं. तेव्हा इथे जानकी म्हणते, आणि ऋषिकेश, आता तू कशी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतकी धडपड केलीस? तुला काहीच येत नसताना तू माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेतलेस आणि माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी इतके प्रयत्न केलेस. तसेच आश्रमामध्ये मधुभाऊसुद्धा, आमच्याकडे खूप जास्त पैसा अडका नव्हता, पण तरीसुद्धा मधुभाऊ दरवर्षी वाढदिवस साजरा करण्यासाठी मधुभाऊ, सायली आणि मुलं नेहमी असे धडपड करायचे आणि घरच्या घरी केक बनवून माझा वाढदिवस साजरा करायचे. ह्यावर्षी मला त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करता आला नाही, पण बघ ना, तू आहेस ना, तू माझा वाढदिवस अगदी छान पद्धतीने प्रेमाने साजरा केलास. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, ऋषिकेश, मला असं वाटलं होतं की इथे आता माझी माणसं माझ्यापासून दूर झालीत, पण इथे मला कुणीही माझं असं मिळणार नाही, पण मला तुझ्यासारखा इतका चांगला मित्र मिळाला. तेव्हा जानकी म्हणते, सॉरी ऋषिकेश, नकळतपणे मी तुझ्याबरोबर नातं जोडलं. आम्ही असेच आहोत रे, आम्हाला स्वतःचं असं कुणीच नाही आहे ना. थोडा कुणी जीव लावला किंवा कुणी चांगलं बोललं ना, तर आम्ही त्याच्याबरोबर नातं जोडतो. तुला राग नाही ना आला मी तुला माझा मित्र म्हणाले तर?
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही. तेव्हा जानकी म्हणते, मी पण ना किती मूर्ख आहे. आज तू इतका आनंदाने माझा वाढदिवस साजरा केलास, इतका आनंदाचा क्षण आहे आणि मी उगाच हळवी झाले. मी रडायला लागले. चल चल लवकर चल. मी आता ही पावभाजी एन्जॉय करणार आहे. मला संपूर्ण पावभाजी संपवायची आहे. चल लवकर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशसुद्धा इमोशनल होतो. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, मी सुद्धा हेच प्रयत्न करेन की तुला कधीच एकटं वाटू नये. तुला सुद्धा तुझ्या हक्काचं कुटुंब मिळावं, अगदी अण्णावसुद्धा, आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मी देवाकडे कधीच काही मागत नाही, पण आज देवाजवळ जर प्रार्थना करायची असेल तर तुझ्यासाठी प्रार्थना करेन आणि देवाला सांगेन की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुला जे हवंय ते सगळं मिळू दे. असं इथे आता ऋषिकेश जानकीच्या वाढदिवसाच्या दिवशी जानकीसाठी देवाकडे मागणं मागतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सारंगने ऋषिकेशला फोन केलेला असतो आणि इथे सारंग म्हणतो, दादा कुठे आहेस तू? ऋषिकेश म्हणतो, मी घरी आहे. तेव्हा सारंग म्हणतो, दादा मला तुला भेटायचं आहे. लवकरात लवकर देवी आईच्या मंदिरामध्ये मला भेटायला ये. तेव्हा इथे आता पाहुणे आलेले असतात. सुमित्राने इथे मुलींकडच्या लोकांना बोलावलेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते, सारंग, अरे कुठे ऋषिकेश, अजून कसा आला नाही? तेव्हा सारंग म्हणतो, अगं आई, मी घरूनच फोन केला होता दादाला. तो बघ दादा आला. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण सोबत आलेले असतात. जानकीचा पाय सटकतो आणि ती पडणार. तेवढ्यातच ऋषिकेशने तिला सावरलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नवरीची मुलगी चिडते आणि म्हणते की तुम्ही आम्हाला इथे अपमानित करायला बोलवलंय का? तुम्ही तुमच्या या मुलाचे ही थेरं बघायला आम्हाला इथे बोलवले. आम्ही अजिबात इथे थांबणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आताच ते माणसं निघून गेल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, आई, हे लोक कोण होते आणि ते असे का निघून गेले? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा निघून गेल्यानंतर जानकीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. तिच्यामुळे ते लोक चिडून गेलेले असतात.